गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष अंतर्गत येणाऱ्या महागाव प्रभाग संघात साहित्य खरेदी आणि आर्थिक व्यवहारांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचा आरोप महिला सदस्यांनी केला। विशेषतः सुमारे 8 लाख रुपयांच्या डीजे खरेदी, त्याचा वापर, भाडे व्यवहार, आर्थिक हिशोबाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आला असून संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। महिला सदस्यांनी दिलेल्या माहितीनुसार 2024 मध्ये महिलांना उत्पन्नाचं साधन उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं प्रभाग संघासाठी डीजे संच खरेदी करून देण्यात आला। मात्र खरेदीनंतर हा डीजे तब्बल 2 वर्ष वापरविना पडून राहिल्याचा आरोप करण्यात आला। एवढ्या मोठ्या खर्चातून खरेदी करण्यात आलेल्या साहित्याचा उपयोगच झाला नसल्याचं निधीच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। महिलांच्या आरोपानुसार मार्च 2026 मध्ये हा डीजे एका खाजगी डीजे व्यावसायिकाला दरमहा 11,000 रुपये भाड्याने देण्यात आला। मात्र हा व्यवहार कोणत्याही स्टॅम्प पेपरवरील लेखी कराराशिवाय करण्यात आल्याचा दावा करण्यात आलाय। त्यामुळे या व्यवहाराची कायदेशीरता आणि आर्थिक पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। तर पत्रकारांनी डीजे खरेदी, भाडे व्यवहार, जमा झालेल्या रकमेचा हिशोब मागितला असता कोणताही अधिकृत लेखाजोखा उपलब्ध नसल्याचं महिलांनी सांगितलं। यापूर्वी डीजे भाड्याने देण्यात आल्याचा दावा करण्यात आला असला तरी व्यवहाराची कोणतीही आर्थिक नोंद उपलब्ध नसल्याचा आरोप करण्यात आलाय। महिलांच्या आरोपानुसार रजिस्टरमध्ये डीजे खरेदी सुमारे 8 लाख रुपये नमूद करण्यात आले आहे। मात्र प्रत्यक्ष बाजारभाव सुमारे 4,50,000 रुपये असल्याचा दावा करण्यात येतोय। दोन्ही रकमांमधील मोठ्या फरकामुळे अतिरिक्त रक्कम नेमकी कुठे खर्च झाली असा सवाल उपस्थित केला जातोय। याशिवाय प्रभाग संघात खरेदी करण्यात आलेल्या इतर साहित्याच्या नोंदी, साठा आणि प्रत्यक्ष उपलब्ध साहित्यांमध्ये तफावत असल्याचा आरोप करण्यात आला। त्यामुळे केवळ डीजे खरेदीच नव्हे तर संपूर्ण साहित्य खरेदी, आर्थिक व्यवहारांचे विशेष लेखापरीक्षण करण्याची मागणी महिलांनी केली। महिला सदस्यांनी संबंधित अधिकारी, पदाधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून आर्थिक व्यवहाराची सखोल चौकशी करावी, शासकीय निधीचा गैरवापर झाल्याचे आढळल्यास संबंधितांकडून रक्कम वसूल करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली। या प्रकरणातील आरोपींचा जिल्हा अभियान सहसंचालक प्रकल्प तथा प्रमिला जाकलेकर दखल घेणार का, तसेच निष्पक्ष चौकशी करून सत्य जनतेसमोर आणले जाणार का, याकडे महिला सदस्यांसह संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागलंय। न्यूज रिपोर्टर चेतन समरीत, आज 24 तास, गोंदिया। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।